कोपरगाव शहरात घरफोडी करणाऱ्या आरोपीस 2 तासात जेरबंद। अज्ञात चोरट्यानं घरातील 32 इंच LED टीव्ही, सेट टॉप बॉक्स तसंच घरातील संसार उपयोगी भाडे चोरून नेली। यावेळी पोलिसांनी सर्व आरोपीला ताब्यात घेत सर्व वस्तू जप्त केल्या। मदरसामध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन परप्रांतीय 14 वर्षीय मुलानं विजेचा शॉक देखील देऊन केला खून। फैजान नाझीम मृत मुलाचं नाव। हातकणंगले तालुक्यातील आळते येथील घटना। अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात। सांगलीतील कार शोरूम फोडून त्यातील 9,68,000ची रोकड चोरली। टोळीच्या म्होरक्याला गुजरातमधील लवाछामधून अटक। अन्य साथीदार पसार। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। गोंदियात साईटोला गावाजवळ वैनगंगा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन केली जात। स्थानिक गुन्हे शाखेनं रेती तस्करांवर कारवाईत 1,10,00,000चा मुद्देमाल जप्त। संभाजीनगरच्या दौलताबाद घाटातील कालीमातेच्या मंदिरात सेल्फी काढल्यानं महिलेसह मुलाला बेदम मारहाण। पुजाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल। अकोल्याच्या कागजीपुरा येथील अट्टल गुरे तस्कर आणि चोर म्हणून ओळखला जाणारा मोहम्मद रोशन शेख पोलिसांच्या ताब्यात। 1 वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध। शेखरवर जनावरांची चोरी, जनावरांना ठार असे अनेक आरोप। सराईत गुन्हेगार कल्याणी देशपांडेला आंध्र प्रदेशातून अटक। पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। कल्याणी विरोधात 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखू गुटख्याची विक्री। 25 लाखांचा सुगंधित तंबाखू साठा आणि वाहन जप्त। सांगलीत बस थांब्यावर बस न थांबवल्यानं प्रवासी तरुणी आणि वाहकामध्ये वाद। अक्कलकोट ते देवगड बसमधील प्रकार। वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।